Audio Jungle. Audio Jungle. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय होप सो तुम्ही मस्त आणि मजेत असेल. मी आहे उर्वी राजपूत. स्वागत आहे तुमचा माझा यूट्यूब चॅनलवर. मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करते, तर तुम्ही माझा व्हिडिओला सपोर्ट करा, ठीक आहे. मी कंटिन्यू ठेवीन हा ब्लॉग. गाईज, आम्ही जातो आहे कांदिवली ईस्टला मिसल पाव खायला. गाडी पण मीच चालवते आणि ब्लॉगिंग बी मीच करते, कारण मागे जो बसलाय त्याला बोलता येत नाही, त्याची जबान लडखडते, तोतडा बोलतोय तो थोडा. कांदिवली ईस्टला फेमस आहे मिसल पाव, कोल्हापुरी मिसल. तर तुम्ही चॅनलला बनून राहा, यूट्यूब चॅनलला माझा बनून राहा. मी पूर्ण ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. आता डायरेक्ट मी कांदिवली ईस्टचा रस्ता दाखवेन, कारण मी एका हाताने गाडी चालवते आणि एका हाताने ब्लॉगिंग भी करते, ठीक है. हेलो गाइस, हाय गाइस, हम लोग जा रहे हैं मिसल पाव खाने के लिए. आज मैं ब्लॉगिंग भी कर रही हूँ, गाड़ी भी चला रही हूँ, क्योंकि चलना पड़ रहा है. चलाना पड़ रहा है. आप समझ जाओ गेयर का मतलब आप क्या है, ठीक है. जो समझेगा वो मुझे कमेंट करना, जो नहीं समझेगा वो कमेंट मत करना, और फालतू कमेंट तो कोई करना ही मत. मुझे गाड़ी पे भी फोकस करना है, रोड पे भी फोकस करना है. नहीं तो पता चला ब्लॉगिंग के चक्कर में हम लोग दोनों दानुकरवाड़ी पहुंच गए, हमारे उधर का फेमस दानुकरवाड़ी, ठीक है गाइस. आप बने रहो, मैं अभी मिसल पाव दिखाती हूँ, बहुत फेमस. गाइस, अभी हम लोग पहुंच गए. इस साइड पे मिसल पाव का है, और इधर से आप सीधा जाओगे बोरीवली, इधर से ऐसे जाओगे गोरेगांव, ओबरॉय मॉल, कांदिवली, मलाड, जोगेश्वरी, और यहाँ से ऐसा टर्न मारोगे, सामने ही वो जो पान पट्टी है, पान पट्टी के बराबर बाजू में ही मिसल पाव वाला है. कोल्हापुरी मिसल मिलता है, ठीक है. वेट, मैं बताइस, आम्ही पोचले मिसल पाव खायला. बघा गर्दी किती. आता दुपारचे 4 वाजे आले तरी गर्दी बघा किती आहे. फ्रंटने दाखवते तुम्हाला मी, बघा. मिसल पाव खायला आला आम्ही पण खायला आले मिसल पाव ना, म्हणून तर आले मी इथे मिसल पाव साठी. गाईस, आमचा मिसल पाव आलाय, दाखव. वन साइड मिसल पाव खाणार का तुम्ही? बघा, घ्या. मिसल पाव म्हणजे झगडा रगडा आणि झगडा. माहिती पडते तुम्हाला. एक मिसल पाववरनं गेल्या वेळी आमचा लय खूप मोठा झगडा झालेला. तर आता मी बोलले की मिसल पाव खायला घेऊन चल. तर 3 वाजतापासून हा माणूस तयार होत होता. ह्याची ड्रेसिंग बघा. बरोबर नाही गाईस, बरोबर नाही. आणि माझी दाखव, तुझी का दाखवू? थांब, असाच फोन पकड. आणि त्या दिवशी माझा झगडा झाला मिसल पाव. कसा झणझणी मिसल पाव खाना तू. फेमस आहे इकडचा मिसल पाव खूप फेमस आहे. कांदिवली ईस्टला आहे, ठीक आहे. तर तुम्ही या स्टेट येऊन बनवून राहा. आता मला खूप भूक लागले, तर मी मिसल पाव खाते. हे बघा, वन साइड मिसल पाव. कांदिवली ईस्टला आहे. 2 जागी आहेत, कांदिवली ईस्टला आहे आणि कांदिवली ईस्ट, म्हणजे कांदिवली ईस्टमध्ये 2 ठिकाणी आहे. पाटील आणि पाटील नाव फेमस आहे, त्यांचीच ब्रांच आहे. 2 आहे, 2 ब्रांचच बोलतात ना त्याला. होते आणि ही उशीर पण होते. बाय. आम्ही आता खातोय. व्हेरी टेस्टी मिसल पाव. वन साइड मिसल पाव. बघा गाईस, यम्मी मिसल पाव खातोय आणि ही ना करते झणझणीत आहे. मिसल पाव झणझणीत असेल तरच मजा येणार ना. तुला माहिती आता, मला थोडी माहिती. कोल्हापुरी मिसल पाव बोलतात. एकदम एक नंबर. वन साइड आहे एकदम. बघा, तुम्ही पण एकदा या कांदिवली ईस्टला.
मिसळपाव खायला. खूप जण येतात म्हणजे असे मोठे मोठे टोपक खतम होतात, संपतात. बाय गाईज. काय बोलता ऐका गाईस. ह्याला मी एवढे मस्त चष्मे घेऊन दिलेले, ते नाही घातले आणि जुनेवाले घालून आला. बरं वाटतं का नाही तुम्हाला? कमेंट करून सांगा मला. माझे चष्मा ना 8-9 महिने झाले मी सांभाळून ठेवले. पण मला नाही आवडत. आणि ह्याचा हा एक तिसरा गेला दुसरा येईल. तिसरा की चौथा चष्मा ह्याचा. गाईज आता आम्ही निघालोय, स्काय सिटी मॉलला जातोय. तिकडचा पण ब्लॉग ह्याच्यामध्येच येणार, मी डायरेक्ट ॲड करेन, कारण मिनी ब्लॉग नाही बनवत आहे, मोठा ब्लॉग बनवते. भेट. गाईज आता आम्ही पोचलोय स्काय सिटी मॉलजवळ. मी पूर्ण स्काय सिटी मॉल आतून तुम्हाला दाखवीन, फ्रंटवाला दाखवते तुम्हाला. हा बघा, हा स्काय सिटी मॉल आहे. मी आता आतमध्ये जाते, तुम्हाला दाखवते. वेट, मी गाडी पण चालवते आणि ब्लॉगिंग बी करते. पकड एक मिनिट फोन दाखव. हा असं 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 आडवा नको पण. हा बघा स्काय सिटी मॉल. आम्ही ह्याच्यामध्ये जातोय आता. पार्किंग किधर है? पार्किंग. हा बघा, हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. म्हणजे इथून कोणत्या साईडला मला पण नाही माहीत, मी पहिल्यांदा आले. मी दाखवते पार्किंग एरिया बी. ओके. हो. हा बघा गेट आहे, एंट्री गेट. एंट्री गेट आहे, एंट्री गेट. आणि हा पार्किंग एरिया. स्टे ट्यून गाईस, बनून राहा माझा ब्लॉगला. आता आम्ही जातोय पार्किंग स्लॉटमध्ये. काय मस्त बनवलं आहे हा वाकिया ओबरॉय मॉल. स्काय सिटी, सॉरी, पार्ट 2 ओबरॉय मॉल. 2 व्हीलरची पार्किंग वेगळी, 4 व्हीलरची पार्किंग वेगळी. हा बघा, पूर्ण पार्किंग एरिया आहे. हो. पार्किंग मध्ये पण AC आहे गाईस, फुल AC. म्हणजे नवीन आहे तर AC तर राहणार ऑफकोर्स. एवढा मोठा मॉल बनवला आहे आणि AC नसणार, कसं चालणार? बघा केवढा मोठा पार्किंग एरिया. इथे वाटतं पार्किंगचे पैसे आहेत, आय थिंक. हां, आहे बोलली ना, पार्किंगचे पैसे आहे. किती? तिकीट आहे. फ्री आहे. पार्किंगचे पैसे नाही, फ्री आहे. अरे खूप मोठा पार्किंग एरिया आहे यार. तुम्ही हरवणार इथे गाईस. इथे हरवणार नाही. आपली स्वतःची स्कूटी आपल्या जिम्मेदारीवर ठेवा. म्हणजे इथे पार्किंगचं आहे, पण आठवण ठेवा की कोणत्या साईडला तुम्ही गाडी लावलंय, बस. आम्ही स्वतः बघा 10 मिनटं झाले, मी पार्किंगमध्येच जाते अजून. कुठे बघा गाईस, एवढा मोठा, म्हणजे 2 व्हीलरची फक्त एवढी मोठी पार्किंग आहे. म्हणजे असं फिरून 4 व्हीलरचं काय असणार. आणि सगळ्या बाजूला म्हणजे दाखवायला पब्लिक पण आहे, स्टाफ पण ठेवलं आहे. हे बघा, नवीन हे बघा, हां, नवीन स्टाफ ठेवलं आहे तिथे, की इथे 2 व्हीलर आहे, इथे 4 व्हीलर आहे वगैरे. आम्ही आलो पार्किंगमध्ये फायनली गाईज. आम्ही आमची गाडी इथे पार्क करूया 06 मध्ये, D6. इथे दाखवून आपण कुठे पार्किंग
करूया. तिथे जागा आहे. बघा काहीच पार्टी घेते ही D6 मध्ये पार्किंग नाही करत आता कुठे करते तुला तिलाच माहिती आता. भेटलेली पण ती लावली तिने लावली नाही. हां आता तू काय नाही सांगू शकत ना तिला. आता इथे लावूया. D6 मध्ये लावली आता बेसमेंट 1. बघा आता काहीच गाडी लावली आहे आणि ही बघा हेल्मेट बिमेट लावून वन साईड दिसते. शर्ट वाह दीदी वाह दीदी. वन साईड झाली आता. मी बोलतो तर बा शर्ट नाही काय ना वन पीस घालते कधी आणि आवडते आपल्याला वन पीस माझ्या बरोबर नाही घालत आपण जरा आपल्या अवतारात येऊया. पण है ना वन पीस घातले ना तर मस्त वाटते मला म्हणून. अरे वन साईड एकदम. हो हो हा हो हो हे अख्खा दिन मॉल 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 मॉल. गाईस आता आम्ही जातोय मॉल मध्ये कशाला आतमध्ये कशाला जातोय पण रील्स वगैरे बनवायला व्हिडिओ असं पण सांग ना. नाही 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 का असं सांगत नाही का रील्स तर मी बनवतच रील्स राहते. आहे का तुम्ही नाही रील स्टार तर नाही अजून झाले. जेव्हा हो ना, होईल तर तेव्हा आम्हाला होईल. विसरणार का. पण मी काय बोलते मी नवीन मॉल ओपन झालंय ना स्काय सिटी तर ते तुम्हा लोकांना दाखवायला. बोरिवली देवीपाडा मेट्रो स्टेशननी तुम्ही याल मेट्रोनी हो का तर इझी पडेल. आम्ही कसं जवळ राहतो म्हणून आम्ही आमची 2 व्हीलर आमची गाडी माझी सिमड्रेला आमच्या दोघांची ती नाही सिमड्रेला नाही, माझी नाही तिची. माझी हा, माझी. तिची. माझी सांगू नका नाही तर झगडा पण होते इथे तर. बघा, हे बघा बेसमेंट बघा. जाम मोठा बेसमेंट आहे. हा बघा किती मोठा One side बेसमेंट एकदम. दिसतंय. उभा माणूस कसा उभा आहे बघा. नाही नाही आपण फ्रंट केलाय ना. फ्रंट गेलाय म्हणून दिसत हा. नाही नाही तर तुम्हाला दाखवलं असतं माणूस कसा उभा आहे तो. पण इथे मॉल मध्ये अरे कहना क्या चाहते हो. एंट्रन्स हा हा बघा. आम्ही आहे ना आणि आहे ना इथे एक चांगला केलंय बेसमेंट मध्ये पण AC आहे. स्ट्रेट येऊन बनून राहा. मी मॉलची पूर्ण एंट्री दाखवते. ओके बाय. हा मॉल एंट्रन्स लिहिलंय सगळ्या बाजूला असं एरो दिलंय का कारण अजून नवीन मॉल आहे ना म्हणून. हा स्काय सिटी मॉल बोलतात त्याला. हा आणि ऑबराय ती बघा ती दिसते तिथून ती दिसते ती बघा ती तिथे आम्ही जातोय. स्टेट येऊन गाईस मी दाखवते. स्टेट येऊन का स्टेट येऊन. हे बघा बेसमेंट मधनं आहे ना एंट्री मॉलमध्ये एंट्री इथून आहे. ठीक आहे. मी इंस्टासाठी पण मिनी व्लॉग बनवणार आहे इंस्टासाठी. ओके हा बघा हे इथून आहे एंट्री. आम्ही जातोय मॉलमध्ये. गाइस हम लोग ने लिफ्ट से एंट्री किया है मॉल के अंदर अभी. ये देखो मैं फ्रंट वाला दिखाती हूँ. वेट स्टे ट्यून गाइस हे बघा मी वॉशरूममध्ये गेली फोन नेटवर्क नव्हता. हा बघा स्काई सिटी. देखो गाइस ये स्काई सिटी मॉल है. ओपन हो चुका है. ओपन मतलब आधे से ज़्यादा तो ओपन हो चुका है. हम लोग यहाँ पे आए हैं. हमें यहाँ पे स्काई सिटी मॉल आला है ना. मस्त आहे एकदम. एक नंबर बनवला है. सही आप भी विजिट करो गाइस. देखो चांगला बनवलं. मला दुबईची आठवण आली. दुबईची आठवण आली बघा. दुबईची आठवण आली मला. दुबईची मला जाम आवडलं. दुबई पण असंच आहे बघा. गाइस आम्ही आता एंट्री केलंय बघा. पोच देऊन उभे आहे. जातोय स्काय सिटी. किती मस्त बनवलंय हा गाईस. गाईस आम्ही मॉलमध्ये फिरतोय कधीचे. बघा केवढा मोठा मॉल बनवलाय आणि एक नंबर बनवलाय. ह्याच्यामध्ये PVR पण आहे. आयमॅक्स पण आहे. आयमॅक्स पण आहे. 4DX पण आहे. 4DX आहे. आयमॅक्स आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा
कशी आहे मोठे प्रिया? मोठे ब्रँड आहे. रेमंड, पार्क अवेन्यू, पुमा आणि अजून तर स्टोर ओपन नाही झाले. मेन स्टोर ओपन झाले. मूवी थिएटर पण आहे. 4D आहे, 4DX दिसतंय ना समोर. 4DX आहे बघा, पुमाचा स्टोर. आम्ही फक्त फिरायला आलेले, आम्ही काही शॉपिंग वगैरे करायला आलेले, कारण तुम्हा लोकांना आम्हाला दाखवायचं होतं. आमचा घराचा जस्ट अर्धा तासाचं अंतरावर आहे. 15-20 मिनटं, म्हणजे 2 व्हीलरने 15-20 मिनटं. तुम्ही ट्रेन मेट्रो ह्याच्याने याल तर लांब पडेल. हे बघा स्केचर्सचा ब्रँड. स्केचरचे शूज एक नंबर येतात. मी स्वतः यूज केले, म्हणजे मला माहिती आहे. असं नाही की प्रमोशन वगैरे काय, पण माझा फीडबॅक खूप चांगला गेला, म्हणजे मी माझा फीडबॅक देते. हे बघा एंट्री बघा, एंट्री. आणि हा मॉल एक नंबर बनवले. स्काय सिटी. हा बघा आयनॉक्स, परत 4D, इन्सिग्ना सर्व आहे ह्याच्यामध्ये. फ्लिपलॉक वगैरेचा सर्व, म्हणजे सर्व A to Z स्टोर आहे. अजून तो ओपन नाही झालं आहे बघा, अजून ओपन व्हायचं बाकी आहे, पूर्ण ओपन नाही झालं आहे. स्टारबक्स पण येणार आहे बघा, खूप मोठा स्टारबक्स येणार आहे. स्काय सिटी, स्पाचा, गेम झोन सर्व येणार आहे, पण अजून काय ओपन झाला नाही. हे तर आम्ही असंच बघायला आले. दाखवतो मी पुढचा पण तुम्हाला. अजून स्टोर ओपन होत आहेत. हे कसं नाही तरी ह्याला अजून 1-1.5 महिना तर जाणारच ओपन व्हायला. पब्लिक खूप आहे आणि आम्ही दोघं आम्ही आता दमलोय. आम्हाला डॉक्टरकडे पण जायचं आहे, कारण आहे ना हातामध्ये टाके आलेत ते खोलायसाठी. हे बघा ॲक्सिस स्पोर्टवेअर घेऊन, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअर, किड्स वेअर सर्व आहे इथे. म्हणजे तुम्ही एंटर कराल ना, हे बघा स्पाचा दिसते. मेट्रो इंच 5 तिथूनच उतरूया की तिथून. हे बघा फ्लिपलॉक, क्रॉस. मॉल कसं बनवलं आहे रमेश? मस्त वाटलं मला. रेग्युलरपेक्षा पण मस्त. पहिला मॉल होता माझा रेग्युलर मॉल. आता मी आलो स्काय सिटी मॉलला, पण मला बरं वाटलं. म्हणजे मस्त बनवलं एकदम. जे आहे ते बोलतोय, असं नाही काय ते कमफाकी करायला आपल्याला आवडत नाही. रिअल हां मस्त बनवलं. खर्च जब्बर केलाय ह्याच्यासाठीच वाटतं. हा मॉल, पण मला आवडलं. हा मॉल ओपन झाला, मला वाटतंय ह्या मॉलला आहे ना कमीत कमी 2-3 वर्ष तर लागले ओपन व्हायला. ठीक आहे गाईस, इथून आहे एंट्री. ओपन व्हायला ह्याला कमीत कमी 1-1.5 वर्ष तर लागलं. आणि ग्रोवेल्स मॉल 101 बंद झालं आहे आणि आता हा ओपन झाला आहे. ह्याचं नाव आहे स्काय सिटी, बोरवली, देवीपाडा मेट्रो स्टेशन. कोणी आलं तरी मेट्रोनी या, तुम्हाला जवळ पडेल. कारण एकदम बोलतो ना तुम्ही 10 रुपयामध्ये पोचून जाल. नाही, मेट्रोची तिकीट 20 रुपये. सॉरी गाईस. हे बघा आता आम्ही चाललो आहे, कारण आम्ही दमले खूप. हे बघा इथे कॅरेट लाईन पण शॉप आहे, ज्वेलरीचं पण शॉप आहे, खूप आहे. आमचा डान्सर हे बघा. आम्ही रील्स वगैरे पण खूप बनवलं आहे इन्स्टाला, तुम्ही बघायला भेटेल ना. हा आमचा डान्सर आहे, बाकी रापचिकवाला. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. हे बघा स्वारोक्सी ज्वेलरी शॉप. बघू शकता. अजून ग्राउंड फ्लोअरला अजून एवढा काही चालू नाही झालं आहे, जो आहे ना ते पुढे चालू आहे. ठीक आहे गाईज, असंच तुम्ही माझा व्हिडिओला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आता आम्ही जातो बेसमेंटला. जायचं आपल्याला बेसमेंटला. जाल ना. जग से बेगाना. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बघा
ह्याला आहे ना गाणं येत नाही, मध्ये 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 कोणतं पण गाणं घुसवून टाकतो. हे बघा, हा पूर्ण बनायचं वाक्य. अमेश, इथे एक व्हिडिओ बनवूया आपण. गाईस, आता आम्ही हे चोपडा कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? पार्टनर पिक्चरची आठवण आली म्हणजे हाय 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 पार्टनर 2 हाय गाईस. बसून आम्ही नाही आता चाललोय गाईस. बघा आम्ही बसलो आता. थोडा वेळ आराम, कंटाळलो आम्ही, तर आम्ही पण असंच मॉल बसलोय. मस्त बनवलाय, मला खूप आवडला खरं. म्हणजे फिरायसारखं आहे, दुबईसारखा मॉल बनवलाय. पैसा वसूल. पैसे तर नाही आहे, पैसा वसूल काय नाही. ते पैसे भरले आपण, आम्ही काही पैसे भरले नाही. ती बोलते पैसे वसूल बोलते. फ्री मध्ये पैसे काय वसूल नाही. मस्त मॉल बनवला. फ्री मध्ये पार्किंग आहे आणि फुल एसी आहे बघा. आता फ्री मध्ये हे बघा, झाडं पण हलतायत. बोला काहीतरी आता नवीन उघडलंय ना, फ्री मध्ये असेल. नंतर मी सांगणार तर पैसे घेणार. मी घरी जाऊन ब्लॉग एंड करेन. अजून तर आम्हाला घरी जायचं आहे. घरी जाऊन ब्लॉक नाही एंड होणार, तर रस्त्यावरच होणार. हां, कारण आम्ही बोरवलीला आहे, आम्हाला कांदिवलीला जायचं आहे. आमची गाडी बेसमेंटला आहे, आम्ही दमलोय फिरून फिरून, म्हणून एका जागेवर आम्ही बसलोय. ठीक आहे जाम काय, फोटो काढले, जाम रील्स बनवले. आता बघा तुम्ही रील्स, आणि बघा तुम्ही आणि माझ्या ब्लॉग व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा प्लीज सपोर्ट करा. मी बोलते तुम्हाला सपोर्ट करणार, तर तुमची मेहरबानी. हां, ओके गाईस, आम्ही जातो आता बेसमेंटला. आम्ही कुठून आलेले आम्हालाच नाही माहिती. आम्ही बेसमेंट शोधतोय. नवीन आहे ना म्हणून तो माहिती नाही पडेल. नवीन नवीन आहे म्हणून असंच असेल. आम्ही तिथे नाही आहे. हे काय लिफ्ट आहे? लिफ्ट आहे, हे बघा इथे लिफ्ट पण आहे. लिफ्टने बेसमेंटला जायचं आहे. एक नंबर बनवलं आहे बाकी मॉल. खरं आता नवीन नवीन आहे ना, म्हणून गाईस पार्किंगचे पैसे नाही आहे. ठीक आहे. आणि काय होतं आम्ही काय घ्यायचं आपण? हां, इथे काउंटर नाही आहे, इथे फक्त स्टोर आहे सर्व ब्रँडचे. ही बघा लिफ्ट आली. यही वाला वो जो एक्सीलेटर दो. हाँ, यहाँ से सामने जाएंगे, लिफ्ट है. V1 पे है ना गाड़ी आपकी? हाँ, V1 में आया. V1 के ये बेसमेंट में जाएगा ना? नहीं, अभी नीचे नहीं जाएगी. दूसरे हम बहुत दूसरी लिफ्ट जाएगी. कोणती दुसरी लिफ्ट? एक तर आहे इथे आहे ना, आम्हाला इथे आहे ना. एक तर लिफ्टचं काही माहिती पडत नाही आणि बेसमेंटला कसं जायचं ते पण नाही माहिती. गाईस, माझ्या मोबाईलमध्ये ना चार्जिंग पण खूप कमी आहे. मी पुढचा ब्लॉग टाकते, म्हणजे पुढचा ब्लॉगमध्ये हाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिली ते राहते. गाईस, फायनली आम्हाला भेटला आम्हाला. आता आम्ही जातो एक्सिलेटरने खाली बेसमेंटला. हा बघा, कुठं चालला? गाडी घ्यायला. गाडी घेऊ का नाही? गाडी तर पहिला पाहिजे. हा बघा, 4 व्हीलर पार्किंग आणि 2 व्हीलरमध्ये जायचं असेल ते इथून जायला लागेल. हे बघा, चालू नाही व्हावं लागतं. फायनली बेसमेंट भेटला आम्हाला. अरे पण लावला कुठे आता? बेसमेंट भेटलं तर आहे. इथे 4 व्हीलर पार्किंग है. 2 व्हीलर का पार्किंग किधर है? हाँ, चलो मश B3 में लगा. B3 में बी. हे बघा, ह्याला बरोबर आठवण राहतं आपली गाडी कुठे. गाईस, आता आम्ही निघालो, घरी चाललो आम्ही. कशाला निघालो? तुम्हाला पार्किंग एरिया पूर्ण मी दाखवते. मी हेल्मेट घातलं आहे कारण हेल्मेट जरुरी आहे. ठीक आहे, बस बस मागे बस. कुठे जायचं आहे? राइट, लेफ्ट 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 लेफ्ट. अच्छा, किधर से?
बघा काही तिला जास्त माहिती नाही आणि मला घेऊन आलेली. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. चिठ्ठी दे. बघा आता फ्री पार्किंगची चिठ्ठी पण दिली. तुला माहित बघा गाईस ही चिठ्ठी विसरलेली आणि आता ना मला बोलली मी चिठ्ठी विसरली. मी बोला काय करते तर चिठ्ठी विसरली तर. मोबाईल वाकडा पकडलाय. बघा आता एक्झिट करतो आम्ही आणि मस्त मॉल आहे. तुम्ही पण या. लेफ्ट राईट. हा सर्व्हिस रोड आहे. वाव. डायरेक्ट आपण कांदिवली पोहोचू. डायरेक्ट नाही पोहोचू शकतो. हा बघा इथे गार्डन पण आहे. बघा गार्डन बघा मस्त गार्डन आहे. रील्स बनवायला मस्त गार्डन हा. हे बनवलं? तुला काय तुला तर सर्व बनवावं लागते आणि हा तुला काय तुला तर रील्सच बनवायचे आणि आम्ही फेमस होतो तुम्हाला नाही आवडत ना बाबू. खरं बोल. अख्खा दिन रील 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 रील. देखा आपने लापरवाही का नतीजा है. गाईस आम्ही इथे पाणीपुरी खायला आले. पब्लिक बघा. हा अंकल आहे ना खूप वर्षापासून आहे. किती वर्ष झाली ए, हा बघा मुलींनी दिसा लाजतोय एवढा आता मला माहित नाही. हाय. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आता ना मला माहित खायला जेवढं वर्ष झालंय ना तेवढं वर्ष त्याच्यापासून जास्त वर्ष त्या काकांना झालंय पाणीपुरी नाही. विकत. एवढे वर्ष नाही झाले पण कमी झाले. ठीक आहे पण मस्त वाटते इथे पाणीपुरी. पाणीपुरी एक नंबर. तुम्ही या महावीर नगरला ते कपोल कमला विहार पार्क ना? कमला विहार स्पोर्ट्स क्लब त्याच्या समोरच आहे. हे ना त्याच्या समोर अजून ग्राउंड आहे त्याच्या समोर आहे. हा बघा समोर तो हा ग्राउंड आहे त्याच्या एक्झॅक्टली हा इथे. आणि मी तुम्हाला थांबा पूर्ण रोड दाखवते वेट. हा बघा तिथे फॅशन फॅक्टरी आहे. हा एकदम तुम्ही सरळ आला. हा मैदान कमला विहार अख्खा दिन मैदान आणि इथेच काकांचा स्टॉल आहे. पाणीपुरी फेमस आहे खूप वर्षापासून आहे. कांदिवली वेस्टला ब्रँड फॅक्टरीचा एक्झॅक्टली समोरच आहे महावीर नगरला. हा बघा नाव माहीत पडला. हा बघा हा शॉप आहे. हा शॉपचं नाव सांगेल ना युनिव्हर्सल स्पोर्ट्सचं म्हणजे स्विमिंग वगैरेचे त्याच्या समोरच आहे. बरोबर बोल. युनिव्हर्सल समोरच आहे. युनिव्हर्सल थोडी जबल लडकडा काही आहे. हे आता काय ते गाडी गेअर. काकांच्या इकडची मी पाणीपुरी खाईन ना तर त्यांना पण विचारेन मी काका तुम्ही किती वर्षापासून इथे स्टॉल लावतायत. ओके गाइस वेट. पानीपुरी चाचा आपको इधर कितना साल हो गया? सन 2000 से लगा बोला ना 25 25 साल हो गया. सन 2000 से धंधा लगा रहे. 25 साल हो गया चाचा को इधर पानीपुरी का स्टॉल लगा रहे है ना का चाचा बराबर. एक नंबर पानीपुरी है टेस्टी. आप भी आओ. मैं पूरा एड्रेस बता दूंगी वीडियो में. ओके स्टे ट्यून. आम्ही निघालो पाणीपुरी खाऊन. खाल्ली तर नाही आमची खाल्ली पण आहे ना ॲक्च्युली काय झालं मला आहे ना जास्त तिखट लागला माहिती नाही का. काय कुठं पण तिखट नसते एकदम टेस्टी पाणीपुरी असते पण आज मला तिखट लागला. आय डोंट नो माहीत नाही का. गाईस आता मी आहे ना ॲक्च्युली व्हिडिओ इथेच एंड करतो कारण माझा फोनमध्ये चार्जिंग नाही आहे. तर गाईस माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. लाईक करा कमेंट करा शेअर करा. क्लिक द बेल आयकन अँड सबस्क्राईब. आणि वन साइड लाईक करा. वन साईड लाईक करा. वन साईड असं ह्याचा बोलणं आहे माझं नाही. फक्त लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके गाईस भेटूया आपण. तुम्ही जाऊन या स्काय सिटी मॉल मध्ये. स्काय सिटी मॉलला व्हिजिट करा. लय मस्त बनवलं. मला पण चांगलं वाटलं. मी तर जात नाही पण आता मॉल मध्ये गेलेलो पण मला आता बरं वाटलं. हा सुकून फुल एसी आणि ना नवीन आहे म्हणून फुल एसी आहे. पार्किंग फ्री आहे. ठीक आहे गाईस चला बाय. मी व्हिडिओ एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगला. मला सर्दी झाली ॲक्च्युली. ठीक आहे म्हणून तिकट लागलं. हां म्हणून तिखट लागला. ओके गाईस बाय.
पुढचा ब्लॉग आता कधी येणार ते तर नाही माहिती, पण लवकरच येणार. पण माझे शॉर्ट्स व्हिडिओ जास्त येत राहतात, तर तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला पण सपोर्ट करा. ओके गाईज, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय.